नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय वरवळे. मी आता शिव अलाइनमेंट सभापती पूनम हॉटेल सभापती कॉर्नरच्या पुढे सर्व्हिस स्टेशनवर गाडी वॉशिंग करायला आलो होतो. तिथे मला एक मित्र भेटलाय, त्याची ओळख तुमच्या सगळ्यांशी करून देतो मी. त्याचा व्यवसाय किंवा त्याचं शिक्षण किंवा सगळ्या गोष्टी आम्ही त्याला विचारल्या आणि मला वाटलं इंटरेस्टिंग व्यक्ती असा, तर त्यासंग गप्पा मारायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आता गाडी चालवता चालता त्याची काही त्याची माहिती करून देतो. बाळा, नाव काय रे तुझं? शिवराज. शिवराज, काय करतो तू? मी पैसे मागतो. म्हणजे पैसे मागतो म्हणजे काय करतो? भीक. भीक मागतो. कुठलचं आहे? गाव कोणतं आहे तुझं? फाटा. आळे फाटा. अरे नाही नाही, प्रॉपर गाव कोणतं आहे? प्रॉपर गाव नाशिक. नाशिक. आता मी त्याला त्या सर्व्हिस स्टेशनच्या तिथून घेतलंय त्याला आणि तिथून निघलोय मी त्याला आळे फाटा सोडायला. मला कार्यक्रम आळे फाट्याला आहे, आता बर्थडेचा इव्हेंट आहे आणि त्या निमित्तानं मी निघलोय. तर माझ्या बरोबर आहे तो. त्याला मी म्हंटल का तुला घेऊन जातो मी, तर तो म्हटला मी तुम्हाला किती पैसे देऊ? मला किती पैसे देणार होता तू? 20 रुपये. का बरं 20 रुपये का? भाड्याला. भाड्याला? ते नाही, एसटी वाले घेते ना. हा, एसटी वाले घेतात म्हणून. बरं बरं. रोज येतो का तू इकडे नारेगाव? रोज नाही येत, 8 दिवसातून 7 दिवसातून येतो. का बरं? तू शाळेत का नाही जात मग? नाही, पप्पा वारल्यापासून. पप्पा वारल्यापासून? पप्पा कधी वारले तुझे? 4 वर्ष झाले. 4 वर्षापूर्वी? 4 वर्षापासून हेच करतो का तू? नाही, मग 2-3 वर्ष झाले. वय किती तुझं आता? माझा 11. 11. घरी कोण कोण आहे? आजी, हा, बाबा, हा, आणि काकाची 4 मुलं. 4 मुलं. मी तुला म्हटलं तुला सोडतो, तर तुला भीती नाही वाटली का? लोक पकडून नेतात पोरांना. हा, काय तुला जर पकडून नेलं मी आता मग? तुम्ही पकडून नेलं हा, मग मी कोणाला पण म्हणेन काय कसं म्हणशील? वाचवा, मला वाचवा. वाचवा. पण गाडी लोक असते ना, कसं काय म्हणशील? आता तू बसला माझ्या बरोबर, इतर वेळेस कोणावर बसला तर नेतील ना धरून तुला. नाही, त्याच्या अगोदर नेलं का तुला असं कोणी गाडीत बसून? कोणीच नाही. कोणी पहिल्यांदाच बसलं का? पहिल्यांदा नाही, मी लय वेळा बसलेलोय. लय वेळा बसलाय गाडी? नाही नाही, असं गाडीमध्ये कोणी नेलंय का तुला? हा, नेलंय? 2-3 वेळा नेले. 2-3 वेळा नेलंय. पण तुला शाळेत जायला असं कोण म्हटलं नाही का शाळेत घालतो तुला, शाळेत नेतो? लय म्हणत्या, पण मी नाही जात आजीला सोडून. का बरं? नाही, आजीला सोडून मी कधी नाही जाणार. नाही जाणार? नाही. अरे पण याच्यात तुझं भविष्य नाही ना, याच्यात तू काय करणार? पुढे भीकच मागणार का तू? पुढं कामाला लागणार. कामाला लागणार? चहावाल्यापाशी. चहावाल्यापाशी? ते म्हणते फक्त दुकानाचं नाव असतं ना कोणचं पण, कुठं पेट्रोल पंपाला दे, कुठं दुसरीकडे दे. ते म्हणते मग तिथं ऑर्डर द्यायला जायचं, चहा द्यायला. ते आहे ठीक आहे, पण ते शाळा शिकला तर चांगली नोकरी लागेल, तुला जास्त पगार भेटेल. जास्ती पगार नाही. तू शाळेत गेलाच नाही कधीच? कधीच नाही. कधीच नाही गेला? आज किती पैसे कमावले? म्हणजे माझे 335. 335? शाळेत नाही गेला मग तुला कसं काय माहिती 335 रुपये कमावले? मगाशीच मोजले होते. मगाशी मोजले? तुला मोजता येतात? यांनी माझ्या समोर पैसे मोजले मगाशी. 335 रुपये गोळा केलेत. कोणत्या कोणत्या नोट आहेत तुझ्याकडे? किती किती? काढ बरं, दाखव बरं. अरे पडतील बघ, पडतील. ते काय त्याच्यात दाखव बरं, इकडे व्हिडिओ दाखव त्याच्यात काय काय. कोणते कोणते नोट आहेत बघ बरं. 100ची 50च्या 3 आणि 20ची आणि बाकीची चिल्लर. 20ची बाकी चिल्लर आहे? बरं बरं. आणि तो फोटो कसला आहे त्याच्यामध्ये? मूर्ती कसली आहे ती? लक्ष्मी देवी. लक्ष्मी देवी काय? बरं, कुठं कुठं जातो मागायला तू? मी फाट्यावर. अजून नाही तर दुसरीकडे. हा, दुसरीकडे कोणत्या कोणत्या गावाला जातो? गावाला मी फक्त नारंगावलाच येतो, बाकी दुसरं कोणतं गाव नाही. जुन्नर बिन्नरला? ओतूरला नाही जात. ओतूरला यंदाच घेतो. जुन्नरला दिवाळीमध्ये जाणार. दिवाळी का बरं? का कारण? दिवाळीमध्ये ते मला तिथे लोक कपडे घ्यायचे ना म्हणून. घरी कोण कोण कमवतो पैसे? काका.
अजून कोण नाही? काका मीच. अरे पण तुला पैसे, तू शाळेत जाते तुला पैसे मोजायला कोणी शिकवले? मला येतं लहानपणापासून. माझ्या भावाने शिकवले होते. भाऊ जातो शाळेत? हा, तो 5वी शिकला. तो 5वी शिकला? हा. मग तू का नाही गेला शाळेत? तू जायचं ना बाळा, तू शिकाय शाळा. मला तेव्हा माहितच नव्हतं काय. बरं तुला आम्ही शाळेत घातलं, तू जाशील का? नाही. जायचंच नाही तू शाळेत? नाही. मित्रांनो, हा आज दुपारी आता 4 वाजलेत. सकाळी किती वाजता आलता? कधी? सकाळी आज 11. 11 ते 4. 11 ते 4 वाजेपर्यंत किती रुपये कमवले तू? 335 रुपये. बर, 335. 335. सगळ्यात जास्त पैसे कधी भेटले तुला? जुन्नरला. जुन्नरला किती पैसे भेटले? किती? 500-700. नक्की सांग किती? 600 भेटले होते. 600 भेटले होते. 11 वय तुझं ना? 11 वयाचा मुलगा आहे हा. ह्याला आळेपाट्याला राहतोय. त्याचं प्रॉपर गाव कोणतं तुझं? प्रॉपर गाव नाशिक. नाशिक. हा, नाशिकचं आहे. काय काय दिलं तुला लोकांनी आज? हे काय, हे फळ फ्रुटी दिले का? अजून याच्यात बिस्किट ठेवले. बिस्किट पुढे दिले का? एका बाईने मला डबडे दिलं, याच्यात मी बिस्किट ठेवले. बर. वडापाव घेऊन दिले, केळे घेऊन दिले. केळे? केळे कशाला? केळे केळे वडापाव पण घेऊन दिले. जेवायला दिलं का आज तुला कोणी? हा, दिलं. 20 रुपये पण दिले, जेवायला पण घातलं त्यांनी. कोणाकडे राहतो तू आळेपेठाला? आजीकडे. कोण कोण आहे अजून घरामध्ये? आजी, मी, बाबा, काका. आई? मम्मी आमच्याकडनं सोडून गेली आम्हाला. सोडून गेली? का रे? पण का गेली सोडून? लहानपणापासून सोडून गेली. असं आहे काय? मग आता जेव्हा भेटेल तेव्हा कुठेतरी शाळा शिक बाळा. काय शाळेत गेल्यावर मग घरचा खर्च कोण करीन? अरे बघ, घरी भाऊ आहे ना कमवायला? भाऊ कमी आहे ना? भाऊ मम्मीकडेच राहतोय ना. मग तू आजी बाबा तू एकटा आहे काय? मग आजी बाबाला सांभाळायचं म्हणून भीक मागतो का? जोगवा मागतो म्हणायचं नाही का? भीक नाही, जोगवा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? जोगवा. हातात देवीचं फोटो आहे का नाही? मग त्याला जोगवा म्हणायचं. पण तू मागू नको काय? हे बरोबर नाही. आता मी कामाला लागणार थोड्या दिवसांनी. कुठं? 18 वर्षाचं झालं. हा, कुठं ते? कुठं? चहावाल्यापाशी. बारीक बारीक पोरांची काय असतं बघा. घरी काय काय तुझ्या? माझ्या घरी देवी, कपडे. कपडे? घर कसं आहे? पत्र्याचे, सिमेंटचे कसे? म्हणजे भाड्याने रूम घेतलेले. भाडे किती? भाडे त्याला 3000 रुपये. 3000? मग ते कोण भरतं? काका. काका कामाला जातात ना? काका 1,90,000 रुपये भेटते. 1,90,000 रुपये काय करतात? फेडते. कोण? काय? कशा? का बरं? कर्ज घेतलं होतं ना आम्ही. कुणी? पप्पानी? का बरं? पोटात पाणी झालं, वारल्याचं ताव घेतलं होतं. जेव्हा काका वारली होती ताव घेतलं होतं. बर. अरे तू चांगली शाळा शिकला, त्याला चांगली नोकरी लागत. नोकरी लागली, नको लागून दे, पण घरच्यांना सांभाळण्याचे आपल्याला. घरचं सांभाळण्याचे काय? त्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलंय. तू लहानचं कुठं मोठा झाला? तू अजून लहानच आहे ना. तू लहानाचा कुठं मोठा झाला? अजून लहानच आहे ना तू. मग आता ते मला मोठं करते. माझ्या मम्मीने मला पैसे नव्हते घातले होते दवाखान्याला. मी तेव्हा पोटात होतो मम्मीच्या. काकांनी पैसे घातले होते तेव्हा. तुला कसं माहिती काकांनी घातले म्हणून आईच्या पोटात असते? तुला कसं काय कळलं? मम्मीने काकांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं का? अरे तसं नसतंय बाळा. हा, तसं नसतंय. शाळा बिळा शिकायचं. काय नाव म्हटलं तुझं? शिवराज. शिवराज. आडनाव काय? शिंदे. शिवराज शिंदे. शिवराज राजू शिंदे. शिवराज राजू शिंदे. कुठे? आळेपाट्याला राहतो? आळेपाट्याला कुठे राहतो? सावतामाई मंदिरच्या मागे. बर. आता तू शाळेला जा. काय उद्योग करू नको, इकडे तिकडे हिंडू नको. बरं का शिवराज? आणि हे सगळं सोडून दे. काय थोडी शाळा शिक, चांगली नोकरी लागेल. आयुष्यभर हेच जॉबच मागायचं. शाळेत नाही घेणार आता. का? माझ्या छोट्या भावाला घेतलं आता शाळेत. नाही घेतलं? बरं. मित्रांनो किंवा माझ्या सगळ्या फॉलोअरला विनंती आहे किंवा असे काही मुलं आहेत की यांच्याकडं पाहून दया पण वाटते, पण आपल्या सगळ्यांना काही गोष्टी शिकण्यासारख्याच आहे की कमी वयामध्ये जबाबदारी सांभाळायची.
तो प्रत्येक 7 दिवसांनी जातो ना प्रत्येक गावाला. हा 7 दिवसांनी एका गावाला जातो. आज नारेगावला आलता ना. हा. आता तू उद्या कुठे जाणार आहे? उद्या हा? उद्या मी इकडे जाणार वतूर रस्त्याला. उतर रस्त्याला का? बरं आता ते शेवटचं सांगतो तुला. अभ्यास कर, शाळेत जा. काय हे काही दिवस हे बंद कर. थोडी तरी शाळा शिक. नाही तर आम्ही घालू का तुला? नाही का तुला भेटले तर मागाशी माझे मित्र सगळे. तो सर्व्हिस स्टेशन वाला अभिजित कोराळे, तो अशफाक पटेल होता बघ. ते सगळे छटवले ना. हा ते काय म्हणले तुला? ते म्हणले आम्ही शाळेत घालतो आणि खर्च आम्हीच करतो. मग मी म्हणलो नको आजीला सोडून नाही जाणार. नाही जाणार ना. बरं जाऊ दे, तुझ्या पद्धतीने बघ. पण शाळा शिका. हा. काय